बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेने बेकायदा बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला असतानाच आता ठाणे शहरात नवीन अनधिकृत बांधकामे उभीच राहू नयेत यासाठी प्रशासनाने पावले उचलली। काही बीट मुकादमांकडून अशा बांधकामांची नोंद व्यवस्थित ठेवली जात नसल्याचे निदर्शनास येतात। सहाय्यक आयुक्तांपासून ते बीट मुकादमापर्यंत सर्वांना पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाईचा इशारा दिला आहे। ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षात बेकायदा बांधकामे उभारण्याचे प्रकार वाढीस लागलेत। कळवा, मुंब्रा आणि दिवा भागात बेकायदा बांधकामे उभारण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याच्या तक्रारी यापुढे आल्या होत्या। मागील 2.5 ते 3 वर्षात बदललेल्या राजकीय परिस्थिती ही बांधकामे सुसाट पद्धतीने उभी राहू लागलीत। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या बांधकामांवर कारवाई करण्याची नामुष्की पालिका प्रशासनावर ओढवल्याचे चित्र आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे शीड परिसरात आयुक्त सौरभ राव यांना स्वतः जाऊन कारवाई करण्याची नामुष्की ओढवली होती। तसेच बेकायदा बांधकामांवरून पालिकेवर सातत्याने टीका होते। ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी पालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शहरातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्यानंतर पालिकेच्या पथकाने कारवाई सुरू केली। जून ते सप्टेंबर 2025 या काळात महापालिकेने 264 बेकायदा बांधकामांवर कारवाई केली होती। ठाणे महापालिकेचे बीट मुकादम हे प्रभाग समिती स्तरावर काम करतात आणि त्या अनधिकृत बांधकामांची पाहणी करून त्यांची नोंद होईत करतात। या मुकादमांनी दिलेल्या माहितीची बीट निरीक्षक खात्री करून तसा अहवाल महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला देतात। त्या आधारे महापालिकेने अतिक्रमण विरोधी पथक कारवाई करते। गेल्या अनेक वर्षापासून ही कार्यपद्धती अस्तित्वात आहे। असे असले तरी नोंद वहीत झालेल्या काही बांधकामांवर कारवाई झालेली नसल्याची बाब यापूर्वीच पुढे आली होती। त्यातच आता काही बीट मुकादमांकडून अशा बांधकामांची नोंद व्यवस्थित ठेवली जात नसल्याची बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले। यामुळेच नवीन बेकायदा बांधकामांची नोंद ठेवली नाही तर कारवाई करण्यात येईल असा इशारा पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहाय्यक आयुक्तांपासून ते बीट मुकादमांपर्यंत दिलाय। ठाणे जिल्ह्यात काल दिवाळीच्या उत्सवावर पावसाने पाणी फेरले। ठाणे शहरासह इतर भागामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला। अवघ्या 1 तासात 101.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। जिल्ह्यात सायंकाळी अचानक विजांच्या कडकडाटासह वाऱ्यांचा जोर वाढला आणि त्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली। या अवकाळी पावसामुळे नागरिकांचा उत्साह ओसरला। दारातील रांगोळ्या पुसल्या गेल्या, किल्ल्यांच्या प्रतिकृतींचे आणि कंदिलांचे नुकसान झाले। बाजारात असलेल्या नागरिकांची, दुकानदारांची तारांबळ उडाली तर कामावून घरी परतणाऱ्या नोकरदारांचे हाल झाले। ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई, बदलापूर शहरात काल सायंकाळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली। दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावरच पाऊस पडल्याने दुकानदार किंवा नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले। सकाळपासूनच जिल्ह्यात उत्सवी वातावरण होते, मात्र काल सायंकाळी लक्ष्मीपूजनाची तयारी सुरू असतानाच विजांचा कडकडाट, गार वाऱ्यांचा झुळका आणि अवकाळी पावसाने अनेकांचे नियोजन विस्कळीत केले। दिवाळीचा झगमगाट सुरू झालाय। ठिकठिकाणी रस्ते, सोसायटी आणि बागा दिव्यांच्या प्रकाशाने उजळलेले आहेत। मात्र काही कृत्रिम रोषणाईच्या आड झाडांच्या श्वासावर गदा येते। या गंभीर आणि भावनिक मुद्द्यावर ठाण्यातील पर्यावरण अभ्यासक डॉ. सिनकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन पाठवून झाडांवरील विद्युत रोषणाईत तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली। दिवस रात्र आपल्या प्राणवायू देणाऱ्या झाडांना दिव्यांच्या माळाने झकटणे म्हणजे त्यांच्या श्वसन क्रियेला अडथळा आणणे होय। सणाचा आनंद निसर्गाचा बळी देऊन साजरा होऊ नये असे डॉ. सिनकर यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय। राज्यात अनेक ठिकाणी झाडांवर हॅलोजन, LED आणि रंगीबेरंगी दिव्यांच्या माळाने सजावट केली जाते। काही क्षण आकर्षक वाटणारी ही रोषणाई झाडांच्या जीवन प्रक्रियेला गंभीर धक्का देते। सूर्यास्तानंतर झाडांची विश्रांती सुरू होते, मात्र कृत्रिम प्रकाश त्यांच्या जैविक घड्याळात गोंधळ निर्माण करतो। त्यांच्या वाढीवर आणि आरोग्यावर परिणाम होतो। फक्त झाडेच नव्हे तर पक्षी आणि निशाचर प्राणीही या प्रकाशामुळे विस्कळीत होतात। दिशाभ्रम, घरटी कोसळणे आणि अंधाराची सवयीने जगणाऱ्या प्राण्यांचे जीवन उद्ध्वस्त होते। झाडांवरील रोषणाई थांबवणे ही केवळ सौंदर्याची नव्हे तर शास्त्रीय गरज आहे असे डॉ. सिनकर यांनी अधोरेखित केले। त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि परिवहन मंत्री पंकजाताई यांना केलेल्या निवेदनात नमूद केले की सण म्हणजे आनंद, प्रकाश आणि उत्साह, पण तो निसर्गाचा बळी देऊन नसावा। झाडे, माती, पाणी आणि प्राणी पक्ष्यांचा सन्मान केला तरच आपण खऱ्या अर्थाने निसर्गपूजा करू शकतो। म्हणूनच आगामी सणासुदीच्या काळात झाडांवरील कृत्रिम रोषणाईत सक्त बंदी घालण्याचे आदेश द्यावेत असे निवेदनात त्यांनी म्हटले आहे।
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. बेकायदेशीर कफ सिरप विक्री करणाऱ्या भिवंडीमधील मुद्दबीर गुलाम अहमद रईस याला ठाणे शहर पोलिसांच्या वाघेश्री गुन्हे शाखेने अटक केले. त्यांच्याकडून 63,282 रुपये किमतीच्या 318 बाटल्या जप्त करण्यात आल्या. त्याच्यासह पसार झालेल्या जिब्राम दिवकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडून मुद्दबीर याने या बाटल्या खरेदी केल्याचे तपासात पुढे आले. ठाण्याच्या वाघेश्री रस्ता क्रमांक 21 येथील बुश अँड बियर कंपनी रिक्षा ठाण्याचे मुद्दबीर रईस नावाचा व्यक्ती कोडिनयुक्त कफ सिरपच्या बाटल्या बेकायदेशीररित्या विक्रीकरिता 16 ऑक्टोबर रोजी रात्री 7 वाजण्याच्या सुमारास येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई निलेश शेडगे यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पाटील यांच्या पथकाने सापळा रचून मुद्दबीर याला ताब्यात घेतले. अंगझडती घेतली असता त्याच्याकडून 318 बाटल्या मिळून आल्या. त्याच्याकडे कफ सिरप बाटल्या विक्रीबाबत परवाना आहे का, तसेच त्या बाटल्यांचे बिल आहे का अशी विचारणा केल्यानंतर त्याने त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे समोर आले. त्या बाटल्या नशा करण्याकरिता विक्री करण्यासाठी आणल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी वाघेश्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास वाघेश्री पोलीस करतायत. दिवाळी निमित्ताने सोमवारपासून सुरू झालेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे रात्री हवेच्या गुणवत्तेत बिघाड होऊ लागलाय. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळामधील आकडेवारीनुसार ठाणे जिल्ह्यातील मध्यरात्री हवेत PM 2.5 चे घटक आढळून आलेत. PM 2.5 घटक वाढल्यास वृद्ध तसेच श्वसनाचा आजार असलेल्या नागरिकांसाठी ते घातक ठरू शकतात. दिवाळी निमित्ताने ठाणे शहरात रात्री उशिरापर्यंत मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी सुरू होती. अनेक ठिकाणी सोमवारी मध्यरात्री देखील फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात अनेक भागात हवा आणि ध्वनी प्रदूषण झाले होते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून यंत्राद्वारे ठाण्यातील उपवन या निसर्गरम्य भागात आणि घोडबंदर येथील कासारवडोली भागातील गृहसंकुलात हवेची गुणवत्ता तपासली जाते. ठाण्यातील उपवन येथील सोमवारी मध्यरात्री 12 वाजता PM 2.5 चे प्रमाण 500 इतक्या गंभीर पातळीवर नोंदवले गेले, तर कासारवडोली येथील हवा समाधानकारक आणि चांगल्या गुणवत्तेत नोंदवली. तरीही PM 10 हा घटक हवेत होता. कल्याण येथील खडकपाडा भागातील PM 2.5 चे प्रमाण 500 इतके होते. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.